नमस्कार, कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत मोकळा सळसळीत असा मसूर पुलाव बनवतोय। करायला अगदी सोपा आणि कमी वेळात तयार होतो आणि चवीला अप्रतिम असा लागतो। चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मसूर पुलाव बनवण्यासाठी इथं मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत, लॉंग ग्रेन घेतलेले आहेत आणि अर्धा कप मसूर घेतलेले आहेत। हे आपण स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवलेले आहेत। मसूर अशा पद्धतीने भिजवून घेतल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत शिजतो। आवडत असेल तर मसूर आणि तांदूळ समप्रमाणात घेतले तरी चालेल। आता आपण मसूर पुलाव करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि आता यामध्ये मोहरी छान तडतडली की आता आपण काही खडे मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये इथं 2 तमालपत्र घेतलेले आहेत, 4 लवंगा, काही काजू, दालचिनी, 1 वेलची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। हे मसाले सुद्धा छान असे आपण या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। हे मसाले छान असे परतले की आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात। कांदा सुद्धा छान असा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिटे छान असा परतून घेतलेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता त्यामध्ये आपण इथं मी मीडियम साईजचा 1 बटाटा त्याच्या छान अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये घालून घेऊया। बटाट्याच्या फोडीसुद्धा आपण 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत। बटाटा छान असा क्रंची होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि पुलाव मसाला 2 चमचे यामध्ये घातलेला आहे। आता आलं लसूण पेस्ट आणि मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। मसालाही छान असे मिक्स करून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळदीने भाताला रंग छान येतो, सुरेख येतो। हळदसुद्धा छान अशी मिक्स करून घेऊयात आणि आता त्यामध्ये आपण जो मसूर स्वच्छ धुवून भिजत घातलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। मसूरसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट छान असा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। छान असा मसाल्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं, मसूर आळणी लागत नाही, अगदी छान सुरेख असा मसाल्यांचा स्वाद मसूरमध्ये सुद्धा लागतो। मसूर छान मिक्स करून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता तो सुद्धा घालून घेऊया। तांदूळ सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तांदूळ मसाल्यांमध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुपामुळे या पुलावला छान सुगंध येतो आणि चवीला सुद्धा छान लागतो। तूपसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर आपण जितके तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। इथं आपण मसूर पण घेतलेला आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागेल आणि इथं आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे। यामध्ये गरमच पाणी घालायचं। अशा पद्धतीने गरम पाणी घातल्यामुळे भात लगेच शिजायला मदत होते, अगदी कमी वेळात भात शिजतो। पाणी घातल्यावर तांदूळ आणि मसूर छान असे मिक्स करून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 8 ते 9 मिनिटं छान असा हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर इथं पहा पहिली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि इथं पहा भात छान उकळत आहे, भात छान शिजत आहे। परत एकदा अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून आपल्याला याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर याच पद्धतीने अगदी 1 ते 2 शिट्टी दिली तर भात छान शिजतो। इथं बघा परत 7 ते 8 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे। पाणी छान असं पूर्णपणे कमी झालेला आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान असा हा आपला भात आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। यामुळे काय होईल, मसूर एकसारखा शिजतो। अशा प्रकारे 1-2 वेळा झाकण काढून छान असा हा भात मिक्स करून घेतला की मसूर छान असा अगदी मऊ लुसलुशीत शिजतो। नाहीतर काय होतं, वरचा मसूर असा शिजत नाही, मसूर शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। भात छान असं मिक्स करून घेतलेला आहे। आता अगदी यामध्ये थोडंसं पाणी आहे। याच्यावर आता झाकण ठेवून फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे यातील पाणी पूर्णपणे कमी होऊन आपला छान असा भात हा तयार झालेला आहे, छान असा शिजलेला आहे। तर इथं पहा परत 1-2 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे। यातील पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि अगदी आपला भात छान असा मोकळा सळसळीत तयार झालेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता आणि मसूरसुद्धा आपला अगदी छान सुंदर अगदी सॉफ्ट शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा छान शिजलेला आहे। अशा प्रकारे अगदी कमी वेळात छान असा मसूर पुलाव तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।